जातं। जसं की आपला अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चरर हब आहे। क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज आपल्याकडे भरपूर पद्धतीने इथे कलेक्शन आपल्याकडे इथे भेटून जातं। जे कपडा मार्केट आहे ते सध्याला ट्रेंडिंगमध्ये चालूच असतं। जर तुम्ही कपडा बिझनेस हा एक अतिउत्तम बिझनेस आहे जे तुम्ही सुरुवात करू शकता। ऑफलाईन ऑनलाईन थ्रू कशा पद्धतीने तुम्ही सेल आउट करू शकता। नमस्कार मित्रमंडळ, मी आपली कनक परत एकदा आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशनमध्ये। जसं की मित्रांनो, आपण व्हिडिओच्या जे सुरुवातीला आपण स्टार्ट करतो ते कमेंट सेक्शनच्या प्रश्नाद्वारे सुरुवात करतो ना, तर आज देखील आपण असंच एक क्वेश्चन आणलेला आहोत ज्यांचा कंबाईन करून मी तुम्हाला त्यांचे आन्सर सांगू इच्छिते। तर मित्रांनो, असे एक सर आहेत, एक युवक आहेत किंवा युवती आहेत, त्यांना स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा आहे। तर त्यांचा एक प्रश्न असा होता की मॅम, मला बिझनेस सुरुवात करायचा आहे पण पैशांचा थोडा प्रॉब्लेम आहे। मी कशा पैशांचा ॲडजस्ट करू शकते किंवा कशा पद्धतीने मी एक बुटीक टाकू शकते, नाहीतर एक मार्केटमध्ये मला शॉप ओपन करायचं आहे। तर अशा पद्धतीने जे क्वेश्चन्स आहेत ना, ते मी तुम्हाला क्लिअरिफिकेशन देऊ इच्छिते या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, चला आपण कलेक्शनकडे वळूया। सर्वप्रथम कलेक्शन दाखवता या प्रश्नांची उत्तर आपण देऊयात। तर सर्वप्रथम आजची जी कलेक्शन मी आपल्याला आणलेली आहे, काठपदरची साडी। कस्टमरची हायली रिक्वायरमेंट होती की मॅम, काठपदरची कलेक्शनची साडी घेऊन या। तर अशाच बद्दल एक कलेक्शन मी आपल्या समोर घेऊन आलेली आहे। ब्युटिफुल कॉन्सेप्ट, जसे की प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्याकडे नवीन नवीन कॉन्सेप्ट लॉन्च होतच राहतं, तर त्याच्यामधीलच काही कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे। व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा मित्रांनो। तर सर्वप्रथम जे कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे, जरीचं कॉन्सेप्ट। जसे की आपल्याला माहित आहे, सुरत हा कशासाठी फेमस आहे, तर हा जरीसाठी फेमस आहे। तर तुम्ही पाहू शकता, जरीची कॉन्सेप्टची साडी जी काठपदरमध्ये नवीन प्रकारे यूज केलेली आहे ना, ती कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे। तर चला मित्रांनो, ओपन करून मी तुम्हाला दाखवते। ब्युटिफुल डिझाइन आहे, ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे। प्लस ह्याच्यावरती जे डिझाईनचं आपल्याला काम दिसणार आहे ना, तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ह्याच्यावरती सिक्वेन्सचं काम आपल्याला दिलेलं आहे। सोबत ह्याच्यावरती जरीचा कॉन्सेप्ट देखील आपण पाहू शकता, एक युनिक मटेरियल म्हणायला हरकत नाहीये। सोबत तुम्ही डिझाईनची जर मी गोष्ट करू ना, तर डिझाईनमध्ये किती ब्युटिफुल कॉन्सेप्टच्या ह्याच्यावरती पॅटर्न आपल्याला दिसतोय। कलर कॉन्सेप्ट आपल्याला ह्याच्यामध्ये भेटून जातं। जसं की आपला अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चरर हब आहे। क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज आपल्याकडे भरपूर पद्धतीने इथे कलेक्शन आपल्याकडे इथे भेटून जातं। तर नेक्स्ट कॉन्सेप्ट जर मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता, ॲज अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट म्हणायला हरकत नाहीये। सध्याला कसे सीझन्स येत आहेत, तर सीझन अकॉर्डिंग असल्या साड्या जास्त डिमांडेड असतात। तर तुम्ही पाहू शकता, ब्युटिफुल साडी आपल्याकडे कशा पद्धतीने इथे भेटून जातं। नवीन नवीन कॉन्सेप्ट मी व्हिडिओ मार्फत आपल्यासाठी आणतच असते। तर आपला नवीन नवीन कलेक्शन पाहायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन नवीन कॉन्सेप्ट पाहायचं असेल, शेअर करायला मात्र विसरू नका, कारण की ज्यांना खरंच गरज आहे ना, की एक नवीन बिझनेस सुरुवात करणाऱ्यांसाठी, तर हा व्हिडिओ त्यांना खूपच महत्त्वपूर्ण बनेल। तर मित्रांनो, क्वेश्चन जे आले असेल ना, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते की मॅम, मला बिझनेसचं सुरुवात करायचं आहे, पैशांची अडचण आहे, कशा पद्धतीने आम्ही बिझनेसचा सुरुवात करावं, किंवा म्हणजे अशी थॉट्स त्यांच्या मनामध्ये येत आहे पण त्यांना प्रॉपरली ते गायडन्स नाही भेटत आहे। तर मित्रांनो, ते मी तुम्हाला कम्प्लिटली या व्हिडिओमध्ये शेअर करून देते। आता समजून घ्या की तुम्ही युवक आहात किंवा युवती आहात, तुमचं कॉलेज आत्ताच नवीन झालेलं आहे, किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्हाला घरी बसून स्वतःचं एक छोटंसं का होईना का बिझनेसचा सुरुवात करायचा आहे, पैशांचा कमी आहे की तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तर मित्रांनो, आपल्याकडे एकमेव मार्ग बनतो, तो म्हणलं तर लोन। बँक लोन घेऊन तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं एक बिझनेसचा तुम्ही सुरुवात करू शकता। की त्याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला सध्याला गव्हर्नमेंट सगळ्या स्कीम, भरपूर काही स्कीम निघालेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्यांना छोटासा बिझनेस सुरुवात करायचा आहे ना, त्यांना गव्हर्नमेंट हेल्पफुल करते। तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला रिसर्च करणं गरजेचं आहे की कुठल्या गव्हर्नमेंटची स्कीम सध्याला तुम्हाला एक बिझनेस सुरुवात करायला गव्हर्नमेंट हेल्प करते, तर त्या पद्धतीनं तुम्हाला रिसर्च करणं गरजेचं आहे। सध्याला अशी गव्हर्नमेंटची स्कीम चालू आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्ही स्वतःचा बिझनेस जे आहे ते सुरुवात करू शकता। तर बँक लोन तुम्ही घेऊ शकता। बँक लोन मध्ये तुम्ही अशा कॉन्सेप्ट जे आहे, तुम्ही म्हणजे तुम्हाला बिझनेस करायचा आहे, बँक लोन घेऊन सुद्धा तुम्ही माल घेऊन जे आहे तो स्वतःचा बिझनेस करू शकता। किंवा बिझनेस करण्यासाठी ना मित्रांनो, भरपूर मार्ग आहेत, फक्त तुम्हाला धैर्य करायचंय, धाडस करायचंय की बिझनेस सुरुवात करायचा आहे, तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल रिसर्च करणं फार गरजेचं आहे। त्यामधलं तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कपडा बिझनेस करायचा आहे, कपडा बिझनेस तुम्हाला शॉप टाकायचं आहे, बुटीक टाकायचं आहे। फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एरिया चांगला असणं गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये तुम्ही माल टाकणार आहात, कुठल्या एरियामध्ये तुम्ही बुटीक ओपन करणार आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला मार्केटचं जाणीव असणं फार गरजेचं आहे। किंवा तुम्हाला घरी बसून स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आपल्या सोसायटीची रिसर्च करणं फार गरजेचं आहे की सोसायटीमधले सर्वप्रथम कशा पद्धतीने
ते कपडे वेअर करतात किंवा तिकडची स्टाईल कशी असते ती सगळ्या प्रकारे आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तर जरुरी नाहीये मित्रांनो आपल्याला बिझनेस जे आहे ते ऑफलाईनच करायचं आहे. आपण ऑनलाईन देखील बिझनेस करू शकता. आता भरपूर सोशल मीडियावरती भरपूर सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आता सध्याला निघालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन आपला सिंगल पीस किंवा डबल पीस किंवा बंच वाईज तुम्ही कलेक्शन जो आहे ते सेल आउट करू शकता. त्याच्यामुळे मी म्हटले मित्रांनो की कपडा बिझनेस जर तुम्हाला करायचा आहे प्रत्येक गोष्टीची तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एकदा त्या बिझनेसमध्ये पाऊल टाकलात ना मित्रांनो तर तुम्हाला हे इन्फॉर्मेशन स्वतःहूनच मिळून जातं. जसे की म्हणतात ना मित्रांनो की जबाबदारी जर अंगावर पडते ना तर तेव्हा समोरचं जे काय काय आपल्याला काही नफा असो किंवा तोटा असो ते आपल्या आपणच आपल्याला सगळं समजून जातं. जबाबदारी एकदा पडली ना तर झाली की आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन मिळतच राहतं. तर त्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला कलेक्शन ठेवायचं आहे बिझनेस करायचा आहे भरपूर मार्ग आहेत. जसे की तुम्ही लोन घेऊ शकता, जसे की तुम्ही बिझनेस करायचा आहे स्वतःचा घरी तुम्ही आपला स्वतःचा कर्ज काढून देखील तुम्ही स्वतःचा नवीन बिझनेस तुम्ही टाकू शकता. फक्त बिझनेस करायला तुम्हाला धाडस पाहिजे मित्रांनो. कारण की कपडा बिझनेस एक असा मार्केट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ दे ना होऊ दे पण नुकसान मात्र तुम्हाला होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला सांगते. कारण की कपडा मार्केट एक असा मार्केट आहे ज्याच्यामध्ये कितीही म्हणजे एक फळ किंवा भाजी नाही की हा खराब व्हायला. मार्केटमध्ये जे कपडा मार्केट आहे ते सध्याला ट्रेंडिंग मध्ये चालूच असतं. तर तुम्ही कपडा बिझनेस हा एक अतिउत्तम बिझनेस आहे जे तुम्ही सुरुवात करू शकता. ऑफलाईन ऑनलाईन थ्रू कशा पद्धतीनेही तुम्ही सेल आउट करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही इथे आपल्या अजमेरा फॅशनला येऊ शकता. कारण की आपल्या अजमेरा फॅशनमध्ये आम्ही तुम्हाला फॅक्टरी रेटनी आम्ही तुम्हाला कलेक्शन जे ते सेल आउट करतो. तर ह्याची तुम्हाला जाणीव असणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला परचेसिंग करायचं आहे आपला बिग बजेट आहे फर्स्ट ऑफ ऑल व्हिजिट करायला विसरू नका आपल्या अजमेरा फॅशनमध्ये. आणि अजमेरा फॅशनलाच यावं असं मी नाही म्हणत आहे. फर्स्ट ऑफ ऑल जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला रिसर्च करणं फार गरजेचं आहे. सुरतमध्ये या जेवढे शॉप आहे जेवढे व्यापारी आहेत जेवढे होलसेलर्स आहेत तिथे तुम्ही जाऊन रिसर्च करू शकता. देन तुम्ही आपल्या अजमेरा फॅशनला व्हिजिट करू शकता. देन तुम्हाला काय की पर्सनली की ॲज अ एक्सपिरियन्स होऊन जाईल की अजमेरा फॅशनमध्ये आणि बाहेरच्या व्यापाऱ्यांमध्ये काय डिफरन्सेस आहे. तर हे फार माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसं वाटलं आणि थोडंफार माझं इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला आय थिंक बरोबर वाटलं असेल. जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच आणेन. तोपर्यंत मी मिळते आपल्याला नवीन व्हिडिओ नवीन कलेक्शन सोबत. तोपर्यंत नमस्कार.